हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मृन्स कुकबुक. आज घेऊन आलो आहोत अजून एक विंटर स्पेशल रेसिपी, मटार मसाला विथ अ ट्विस्ट. ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी रेसिपी लास्ट पर्यंत पहा. विंटर स्पेशल मटार रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, बटाटे. इथे मी मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे आणि तो मी असा क्यूब मध्ये कट करून घेतलेला आहे. 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी. हिरवा मसाला बनवण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला, हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ, जिरे, मोहरी. यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे ॲड करून घेतलेले आहेत. गरम मसाला. गरम मसाल्यांमध्ये 4 ते 5 मिरी, 3 लवंगा, 1 तमालपत्र आणि तेल. हा मटार मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा आहे. मी थोडासा मटार तसाच ठेवतेय, आपण हा वरून ॲड करणार आहोत. एवढा मटार मी ग्राइंड करून घेतेय. हा मटार मी एवढा बारीक करून घेतलेला आहे. आता आपण हिरवा मसाला बनवून घेऊयात. हिरव्या मसाल्यासाठी इथे मी कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे. हे सगळं आता आपण ग्राइंड करून घेऊ. हा असा हिरवा मसाला करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. फोडणी द्यायच्या आधी बटाट्याचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यांनी या ग्रेव्हीला अजून छान फ्लेवर येईल. बटाटे लाईट गोल्डन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. हे लाईट गोल्डन कलरचे झालेले आहेत. आता आपण बटाटे बाहेर काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी ऍड करून घेऊयात. खडे मसाले, लवंग आणि मिरी, तमालपत्र, मोहरी, जिरे आणि थोडेसे मेथीचे दाणे. थोडेसे तडतडले की ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करून घेऊ. कांदा ट्रान्सपरंट झाला की साधारण 30 सेकंदनी आपण हिरवा मसाला ऍड करून घेऊया. हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. याचं तेल सुटायला हवं. मग आपण ह्यामध्ये टोमॅटो प्युरी ऍड करून घेणार आहोत.
साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हिरवा मसाला परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊ. आता यामध्ये आपण मसाले ऍड करून घेऊयात. हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ. आता हे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ. ह्याला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. अजून थोड्या वेळ आपण हा मसाला परतून घेऊ. साधारण अजून 2 मिनिटं हा मसाला परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये ग्राइंड करून घेतलेला मटार ऍड करून घेऊ. सगळं मिक्स करून घेऊयात. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मटार वाफवून घेतल्यावरती मी ह्यामध्ये शॅलो फ्राय करून घेतलेला जो बटाटा होता तो ऍड करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये त्यासोबतच थोडंसं पाणी ऍड करून घेतलं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तुम्ही तशी वाढवू शकता किंवा कमी करू शकता. शूट करताना कॅमेराचं बॅटरी लो झालेली होती म्हणून मध्ये शूट नाही झालंय. आता आपण परत एकदा ह्याला वाफ देऊन घेऊ. ह्याला वाफ आलेली आहे. विंटर स्पेशल मटारचं रेसिपी रेडी आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया.